तातडीनं जी काही सेव घ्यायची होती ती घेतली गेली. सर, राष्ट्रवादी काँग्रेसची जी राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर झाली आणि त्याच्यात नाव वगळल्यानंतर सुनील तटकरे यांनी तुमची भेट घेतलेली आहे. काय नेमकं या भेटीमध्ये चर्चा झाली? सुनील तटकरे माझ्याकडे आले होते. गेले महिनाभर वेळ मागत होते. बाकी काही नाही. मला न्यूमोनिया झाला होता आणि त्यामुळे मी बाहेर पडत नव्हतो. त्यासाठी भेटायला त्यांनी वेळ मागितली होती आणि मी दिली. ते आले 10 मिनिटं चौकशी करून गेली. पण त्याची त्यांच्या भेटीला तुम्ही लोकांनी अतिशय गांभीर्याने घेतली. रोहितदादा मध्यंतरी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की 2029ला बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होऊ शकतो. खास करून जय पवार जेव्हा म्हणाले की आगामी विधानसभा मी लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. प्रत्येकाला आपलं मत आणि आपला निर्णय हा घ्यायचा अधिकार. तुम्ही काही या सगळ्या तुम्ही एकत्र सगळ्यांना बोलवलं होतं, काही सल्ला दिला? नाही, आमच्या चर्चा झाली कशी काळजी घ्यावी सगळ्यांनी, याच्यात एकमत झालं. त्याच्यात काही वाद नाही. त्यामध्ये प्रफुल्ल पटेलांचं नाव कार्यकारिणीतनं काढलंय, त्याच्यामुळे एक गट अस्वस्थाने एक त्याच वेळेला पार्थ पवार आणि जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतले. या सगळ्याकडं तुम्ही काय कारण म्हणून बघता? दरम्यानच्या काळात प्रफुल्ल पटेलांनी अध्यक्षांचे सगळे अधिकार कार्याध्यक्षांना द्यावे असं एक पत्र दिलेलं होतं. त्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत या सगळ्या घडामोडी घडत आहेत आणि सुनेत्रा पवारांनी पूर्ण ताबा मिळवण्यासाठी पटेलांना बाजूला केलं. तुमचं एकूण ह्याच्याबद्दलचं काही आकलन आहे का? मला समजलं भाष्य करायचं काही कारण नाही. दुसरा पक्ष त्यांचे निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार. त्यांच्या संघटनेमध्ये पक्षाच्या भवितव्यासाठी जनमानसामध्ये सगळे जे प्रभावी लोक आहेत त्यांना त्यांनी संधी दिली आणि ज्यांचा प्रभाव कितपत आहे याची शंका कोणाच्या मनात असेल तर ती त्यांना व्यक्त करायची होती का हे मला माहिती नाही. पण मला हे माहिती आहे प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे आज आमच्याबरोबर नाहीत, अलीकडे नव्हते. पण गेले 25-30 वर्ष पार्लमेंटमध्ये प्रफुल्ल पटेल 2003 पासून माझ्याबरोबर होते आणि तटकरे हे जिल्ह्यात नेते होते, राज्यात होते, राज्याचे फायनान्स मिनिस्टर होते, पक्षाचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय कर्तृत्व आहे याची कल्पना मला आहे. पण ते ज्या संघटनेत आहेत त्याच्यामध्ये कुणाचा किती आणि कसा उपयोग करून घ्यायचा याचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्या संघटनेचा नेतृत्वाचा तो अधिकार आहे आणि त्यांच्या असेसमेंट जसा असेल तसा निर्णय त्यांनी घेतला असावा. या सगळ्यात एक चर्चा सुरू आहे की जशी एरवी सुद्धा असते, या सगळ्या मागे तुमचा हात आहे किंवा तुम्ही याच्यात बऱ्यापैकी मार्गदर्शक आहात. पक्षावरचा ताबा जाऊ नये म्हणून कदाचित तुमच्याकडनं सल्ला घेतलेला असू शकतो. यात काही तथ्य अशा चर्चा आहे? आम्ही चर्चा केलेली नाही, माझ्याशी कोणी केली नाही. 22 आमदार भाजपच्या संपर्कात अशी चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीची. मला वाटत नाही. मी वाचलं, मला वाटत नाही. अजितदादांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात सुरू होती. मात्र निधनानंतर